नमस्कार, सरिताज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण असं पीठ तयार करतोय त्यापासून तुम्ही उपवासाचे आप्पे, उपवासाची इडली आणि उपवासाचे डोसे बनवू शकता। आणि त्याचबरोबर हे सर्व खाण्यासाठी त्याच्यासोबत आपण उपवासाची तिखट गोड आंबट चटणीही बनवतोय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण उपवासाचे हे पदार्थ बनवण्यासाठी लागणारे पीठ म्हणजे प्रीमिक्स बनवून घेऊयात। त्यासाठी इथे मी 2 वाटी भगर म्हणजे वरई घेतली आहे आणि ज्या वाटीने भगर घेतली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी साबुदाणा घेतलाय। आता सर्वात आधी साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचा। तर इथे मी साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पावडर बनवून घेतली आहे। आता ही पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊयात। साबुदाण्याचं तयार केलेलं पीठ एका बाउलमध्ये काढून घेतलं की आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जी आपण 2 वाटी भगर घेतली आहे ती घालायची आणि त्याचंही पीठ बनवून घ्यायचं। तर हे भगर आणि साबुदाण्याचं पीठ आपण तयार करतोय हे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, जसा मोठा रवा असतो तसं। आणि आता इथं तुम्ही बघू शकता भगरही मी वाटून घेतली आहे आणि त्याचं पीठ तयार करून घेतले। आता हेही ज्या भांड्यामध्ये आपण साबुदाण्याचं पीठ काढलं होतं त्याच्यामध्ये काढून घ्यायचं। आता भगर आणि साबुदाण्याचं जे पीठ आहे ते चमच्याने छान मिक्स करून एकजीव करून घ्यायचं। तर इथे दोन्ही पीठं मी छान एकजीव करून घेतली आहेत आणि तुम्ही बघू शकता हे पीठ मी थोडंसं जाडसरच ठेवले, जास्त बारीक केलं नाहीये। तर आता हे तयार केलेलं पीठ म्हणजे प्रीमिक्स आपण एका भरणीमध्ये भरून घेऊयात। हे प्रीमिक्स तुम्ही हवाबंद डब्यामध्ये किंवा हवाबंद भरणीमध्ये भरून 1 ते 1.5 महिना सहज वापरू शकता, ते खराब होत नाही। तर इथे उपवासाचे आप्पे, डोसे, इडली बनवण्यासाठी लागणारं पीठ तयार झाले। आता सर्वात आधी आपण उपवासाची आंबट गोड तिखट चटणी बनवून घेऊयात। त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे सालीसहित घेतलेत। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा कप नॉर्मल आंबट दही घालायचं। इथे दही तुम्ही ज्या वाटीने शेंगदाणे घेतलेत त्या वाटीने अर्धी वाटी घालू शकता। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या। इथे तुम्ही मिरचीही तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता। त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा साखर घालायची। साखरही तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। ही चटणी थोडी पातळच छान लागते, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घातले। तुम्ही पाणीही कमी जास्त घेऊ शकता। त्यानंतर आता हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेऊन त्याची छान पेस्ट बनवून चटणी तयार करून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त उपवासाची आंबट गोड तिखट चटणी तयार झाली आहे। ही चटणी आपण जे उपवासाचे आप्पे, इडली आणि डोसे बनवणार आहोत त्याच्यासोबत अप्रतिम लागते। आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि आपण सर्वात आधी उपवासाचे आप्पे बनवूयात। उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये जे आपण प्रीमिक्स तयार करून घेतले ते अर्धा कप घालायचं। त्यानंतर त्यामध्ये पाव कप नॉर्मल आंबट दही घालायचं। त्यानंतर इथे मी 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेत त्या घालायच्या। तुम्ही इथे हिरव्या मिरचीची पेस्टही घालू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आणि याच्यामध्ये मी 4 मोठे चमचे पाणी घातले। आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं। तुमच्याकडे जर उपवासाला जिरे आणि कोथिंबीर खात असतील तर तुम्ही तेही याच्यामध्ये घालू शकता। तर इथे सर्व साहित्य छान मिक्स करून घेतलंय। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे 15 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं। तर 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये जी भगर होती ती छान फुलली आहे आणि हे मिश्रणही थोडंसं घट्टसर झाले। तर आता याच्यामध्ये पुन्हा 2 ते 3 चमचे पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर आता हे सर्व पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि ते लक्षात ठेवा हे मिश्रण आपल्याला जास्त पातळ बनवायचं नाहीये, थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे। आता याच्यामध्ये पाव चमचा सोडा घालायचा आणि त्या सोड्यावरती ॲक्टिव्ह करण्यासाठी 1 चमचा पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं। तर हे सोडा घातल्यानंतर मिक्स करताना एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे। तर इथे उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी पीठ तयार आहे। आता आपण याचे आप्पे बनवून घेऊयात। त्यासाठी मी आप्पे पात्र गॅसवरती आधीच गरम करायला ठेवलं होतं। आता त्याच्यामध्ये थोडं तेल सोडून घ्यायचं। तुम्ही याच्यामध्ये चमच्यानेही तेल सोडू शकता। तर इथे आप्पे पात्राला तेल लावून घेतले। आता आपण जे आप्प्याचं बॅटर तयार केलं होतं ते याच्यामध्ये थोडं चमच्याने सोडून घ्यायचं। तर इथे बॅटर घालताना थोडंच घालायचं कारण आपण याच्यामध्ये सोडा घातलाय त्याच्यामुळे ते छान फुलतं। तरी ते आप्पे पात्रामध्ये सर्व बॅटर घातले। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1 ते 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर हे आप्पे स्टीम करून घ्यायचे। तर 1 ते 2 मिनिटं झालेत आणि तुम्ही बघू शकता आप्पे खालच्या बाजूनी छान स्टीम झालेत। आता हे चमच्याच्या साहाय्याने पलटी करून घ्यायचे।
तर इथे तुम्ही बघू शकता आप्पे पलटी केल्यानंतर खालच्या बाजूने ती किती छान भाजलेले दिसत आहेत। आता अशा पद्धतीनेच सर्व आप्पेही पलटी करून घ्यायचे आणि खालच्या बाजूने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर इथे सर्व आप्पे पलटी करून घेतलेत। आता पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 1 मिनिटभर हे आप्पे स्टीम करून घ्यायचे आणि 1 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता खालच्या बाजूनेही आप्पे किती छान स्टीम झालेत। आता गॅस बंद करायचा आणि हे सर्व आप्पे एका डिशमध्ये काढून घ्यायचे। डिशमध्ये काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आप्पे किती मस्त तयार झालेत आणि आतूनही किती सॉफ्ट आहेत। तर इथे आपले उपवासाचे आप्पे तयार आहेत। आता आपण उपवासाची इडली बनवून घेऊयात। उपवासाची इडली बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये अर्धा कप आपण जे प्रीमिक्स तयार करून घेतले ते घालायचं। त्यानंतर त्यामध्ये नॉर्मल आंबट पाव कप दही घालायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं। तर हे प्रीमिक्स आधी दह्यामध्येच आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, थोडंही पाणी घालायचं नाही आहे। तर इथे प्रीमिक्स मी दह्यामध्ये छान मिक्स करून घेतले। आता याच्यामध्ये 4 चमचे पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर आता पुन्हा हे पीठ छान एकजीव करून घ्यायचं। तर इथे सर्व पीठ मी एकजीव करून घेतले। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं हे पीठ भिजण्यासाठी ठेवायचं। तर 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भगर छान फुलली आहे आणि आपलं पीठही छान तयार झालंय। आता पुन्हा याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। तर हे पीठ आपल्याला जसं आपण इडलीचं बॅटर तयार करतो त्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची। तर याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर हे पीठ एकाच डायरेक्शननी फिरवत 2 ते 3 मिनिटं छान फेटून घ्यायचं आहे। तर इथे फेटल्यानंतर तुम्ही पीठ बघू शकता किती मस्त तयार झालंय। आता याच्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालायचा। सोडा घातल्यानंतर तो ॲक्टिवेट करण्यासाठी त्याच्यावरती 1 छोटा चमचा पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा हे पीठ एकाच डायरेक्शननी फिरवत 1 मिनिटभर फेटून घ्यायचं। तर इथे उपवासाची इडली बनवण्यासाठी मस्त असं बॅटर तयार झालंय आणि ज्या भांड्यामध्ये इडली बनवायची आहे त्या भांड्यांना मी तेलाने ग्रीसही करून घेतले। आता जे बॅटर आपण तयार केले ते या इडलीच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात। तर असं थोडं थोडं करून इडली पात्रामध्ये हे बॅटर आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि इथे मी दोन्ही इडली पात्रांमध्ये बॅटर भरून घेतले। आता ज्या भांड्यामध्ये आपण इडली स्टीम करणार आहोत त्याच्यामध्ये मी पाणी आधीच उकळायला ठेवलं होतं। पाणी उकळलं की आता ज्यामध्ये आपण इडली भरली आहे ती दोन्ही स्टँड याच्यामध्ये ठेवून घ्यायची आणि झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर ही इडली 10 ते 15 मिनिटं स्टीम करून घ्यायची। तर 10 मिनिटं झाली आहेत आणि तुम्ही बघू शकता झाकण काढल्यानंतर की इडली किती मस्त तयार झाली आहे। तर आता हे इडली पात्र मी पूर्णपणे थंड करून घेतली आहेत आणि चमच्याने या इडल्या आपण काढून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता इडल्या किती सहज भांड्यापासून वेगळ्या होत आहेत, खाली चिटकतही नाही आहेत आणि किती सॉफ्ट तयार झाल्या आहेत। आता अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व इडल्या काढून घेऊयात। तर आत्ता आपण जे बॅटर तयार केलं होतं त्यामध्ये 8 इडल्या सहज तयार होतात आणि तुम्ही बघू शकता इडली किती सॉफ्ट तयार झाली आहे आणि आतूनही किती स्पंजी आहे। तर आपली इडली तयार झाली आहे। आता आपण उपवासाचा डोसा बनवून घेऊयात। उपवासाचा डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये अर्धा कप जे आपण पीठ तयार करून घेतले ते घालायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये पाव कप नॉर्मल आंबट दही घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं, पाव कप पाणी घालायचं आणि आता हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेऊन त्याची छान पेस्ट बनवून घ्यायची। इडली आणि आप्पे बनवण्यासाठी पीठ जाडसर असलं तरी चालतं, पण डोशासाठी पीठ एकदम पातळ लागतं, त्यामुळे हे आपण मिक्सरला वाटून घेतले। तर तयार केलेलं डोशाचं पीठ एका बाउलमध्ये काढून घेतले। आता याच्यामध्ये 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या। याच्यामध्येही तुम्ही मिरचीची पेस्ट घालू शकता। त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर जिरे आणि कोथिंबीर उपवासाला चालत असेल तर तेही घालू शकता। त्यानंतर हे पीठ आपल्याला आणखी पातळ करायचं आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी आणखी पाव कप पाणी घातले आणि तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता। तर उपवासाचा डोसा बनवण्यासाठी पीठ तयार झाले। आता आपण डोसा बनवून घेऊयात। त्यासाठी मी गॅसवर तवा आधीच गरम करायला ठेवलाय। आता याच्यावरती तेलाने ग्रीस करून घ्यायचं। तर इथे आपण उपवासाचा डोसा बनवण्यासाठी पीठ एकदम पाण्यासारखं तयार केलंय, त्यामुळे डोसा बनवताना तुमचा तवा एकदम कडकडीत गरम पाहिजे, नाहीतर डोसा तुटण्याची शक्यता असते। तर इथे तव्याला छान तेल लावून घेतले। आता आपण जे बॅटर तयार करून घेतले त्याचा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे डोसा बनवून घ्यायचा। तर इथे तुम्ही जसं रव्याचा इन्स्टंट डोसा बनवतात त्याप्रमाणेच हा डोसा बनवून घ्यायचा आहे। तर व्हिडिओत जसं दाखवले त्याप्रमाणे तुम्हाला तव्यावरती बॅटर सोडून घ्यायचं आहे आणि इथेही लक्षात ठेवा डोसा पूर्ण भाजून होईपर्यंत तव्याचा फ्लेम एकदाही लो किंवा मीडियम करायचा नाही आहे। हा डोसाही आपल्याला हाय फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता डोसा खालच्या बाजूनी छान भाजलेला दिसतोय। आता हा पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घ्यायचा।
तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हा डोसा एकाच बाजूने भाजू शकता, पण साबुदाणा थोडा पचायला जड असतो, त्यामुळे हा डोसा शक्यतो दोन्ही बाजूनी भाजून घ्या। तर इथे मस्त असा आपला उपवासाचा डोसाही तयार आहे। आता हाही आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले डोसेही या पद्धतीने बनवून घेऊयात। आणि इथे मस्त असा उपवासाचा डोसाही तयार आहे आणि तुम्ही बघू शकता आपण एकाच पिठापासून उपवासाचे आप्पे, उपवासाची इडली आणि उपवासाचा डोसा बनवलाय आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी मस्त अशी आंबट गोड तिखट उपवासाची चटणीही बनवली आहे। जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।